तुझं माझं सपान, तुझं माझं सपान, तुझं माझं सपान. सध्याच्याला बस, बाकीचं नंतर ना आवरूया. अगं कशाला घेऊ की उरकून समजाच. नाही नाही, डॉक्टरांची येळ घेतली ना, मग अगोदर तिकडे जाऊन ये. कशाला जायचं डॉक्टरांकडे, बराच आहे की मी. अजिबात नाही. ठीक आहे, तुम्हाला जेवढं जमल तेवढं घ्या तुम्ही उरकून, मी येतो डॉक्टरांकडे जाऊन. थांबा चिन्या भाऊजी, तुम्ही यांच्या संग जावा आणि डॉक्टर जे काय सांगतात ते मला खरं खरं सांग. हे मला खरं खरं सांगत नाही, तू मला ठाऊक आहे यांचं. सांगतो. चल चिन्या. मम्मा, व्हाट टाइम पास. अगं डिनरचं कुकिंग पेंडिंग आहे, जरा हेल्पिंग करशील. अंकल साहेबांचा फोन. उचल उचल, इम्पॉर्टंट असेल, उचल. येस अंकल साहेब. काय मग मिळालं का नाही धान्याला अकादमी बांधायचं कॉन्ट्रॅक्ट? येस येस म्हणजे काय, गुड मॉर्निंगला सत्यनारायणची पूजा झाली की नाही तेव्हा सायनिंग बी झालं. आता उद्याच्याला सक्सेस पार्टी आहे. त्यांची पार्टी? वीरू भाऊजी सक्सेसफुल झाले की नाही त्याची पार्टी. त्यामुळे आता मी त्यात बिझी असणार आहे. कसं आहे, सगळी अरेंजमेंट मलाच करावी लागणार आहे ना, म्हणून. आणि त्यानंतर थोडे दिवस रेस्ट इन पीस. तेव्हा 2 दिवस तरी मला कॉल करू नका. तुम्ही बी रेस्ट इन पीस करा काय. बाय. यांच्या तर अरे घराला सक्सेस पार्टी करायला. अरे वा, बरेच की. आता त्यांच्या सक्सेस पार्टीवर विरजन घालायची चांगली संधी आली. असं विरजन घालणार ना चिराळकरच काय, समध्या गावाला समजल आपल्याशी पंगा, गावात दंगा. कुस्ती खेळून तुम्ही फार मोठी रिस्क घेतली. तो ठीक आहे, आता सक्सेसफुल ठरलात, त्रासही कमी झाला. हे केवळ तुमचं नशीब होतं म्हणून वीरेंद्र. डॉक्टर, थोडाफार त्रास झेलून न्यायची ताकद आहे माझ्यात. पैलवान नाही मी शेवटी. हाच ओव्हर कॉन्फिडन्स घातक ठरू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला कुठेही दुखतं ती वेदना का जाणवते, तो मेंदूला दिलेला संदेश असतो की त्या भागाला ताण कमी दे म्हणून. आणि त्या वेदनेला जर आपण फसवत राहिलो ना तर ती वाढत जाते, जीवघेणी सुद्धा ठरू शकते. अहो, हे दुखणं एका रात्री बरं होण्यासारखं नाहीये. म्हणून जर स्वतःच्या जीवाची काळजी असेल ना तर प्लीज प्लीज रेस्ट घ्या. तुम्ही कुस्तीतून विश्रांती घ्या. मी औषधं लिहून देतो, ती मात्र चुकू नका. ऐकलं ना डॉक्टर काय बोलले ते? वय ऐकलं. दादा डॉक्टर जे काय बोलले त्याच्याकडे दुर्लक्ष आता तरी करू नकोस. तू नीट ऐकलंयस ना ते काय बोलले ते? एकदा सांगितलं ना, ऐकले, समजलंय मला. हे बघ चिन्या, मी सांभाळीन स्वतः, पण यातलं घरात कुणाला काय बी कळता कामा नाही. आता हे पण माझ्यावरच का? नाही म्हणजे नाही. अरे वस्तादच आजारी, हे जर पालकांना कळालं तर ती त्यांच्या मुलांना कशाला धाडतील माझ्याकडे शिकायला. त्याच्यामुळं हे गुपितच ठेवायचं. आणि प्राजक्ताला बी यातलं काही कळू देऊ नका. ती उगाच काळजी करत बस आणि मला कुस्ती बी खेळू द्यायची नाही. अरे पण दादा तुझ्या जीवावर बेतल त्याचं काय? तुला शपथ आहे माझी. हे बघ, ह्या दुखण्यातून मी लवकर बरा होईल, पण तू जर शपथ मोडलीस ना तर माझ्या जीवावर बेतलंच म्हणून समज. ए लई शान आहेस माहितीये मला. वहिनींच्या बसनं लपून ठेवायचं. अरे त्यांना सगळंच समजतंय. बरं केव्हापर्यंत लपून ठेवायचं त्यांच्या बसने? जवळ मी ठणठणीत बरा होत नाही तवर. चला.
प्राजक्ता, दूध आणलंय तुझ्यासाठी. आई आओ असू दे ग, ये बस आधी तू इथे. आई तुम्ही कशाला करायचं गरम, मी केलं असतं की. अगं असू दे ग, त्यात काय होतंय. मीनाक्षी आराम करते आणि कांचन उद्याच्या पार्टीच्या तयारीला लागली, म्हणून मीच घेऊन आले दूध. पी. पण फॅक्टरीत काम करून तुम्ही बी दमला असाल ना. अगं मग तू पण दिवसभर आखाड्यात काम करून दमलीच आहेस ना. पण मला कळत नाही, तू एकटीच का सगळं करतेस? विरू आणि चिन्या कुठे? ते डॉक्टरांकडे गेलेत फॉलोअप साठी. हे काय आलेच. विरू, काय म्हणले डॉक्टर? आई ते डॉक्टर असं म्हणाले. चिन्या, माझ्या तब्येतीबद्दल विचारलंय ना, मी सांगतो. काय नाही अगं, डॉक्टर म्हणाले की काळजी करायचं काय बी कारण नाही म्हणून. सवयीचा भाग आहे. हळूहळू तालमीची सवय लागली की आपोआपच बरं वाटेल म्हणले. म्हणजे आपोआप रिकवर होईल असं म्हणलेत ते. आणि ते म्हणलेत की व्यायाम आणि खुराक चालू ठेवला तरी बी काय हरकत नाही. काय झालं? कुठं काय? नक्की डॉक्टर असेच म्हणालेत ना? काय लपवत तर नाही ना तुम्ही? नाही, माझा विरू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. काय विरू? तू दूध पे. कशाला पिकलत पाणी? स्वतःच मागून घेतलत ना? उपकार केलीस काय पाणी आणून? पेलाभर पाण्यात कसले आलेत उपकार? आणि कशाला का व्हायले? झालंय तरी काय? काय झाले? तिकडे शिराळकरांच्या बंगल्यावर पार्टी आहे आणि त्यांनी सासूबाईंना सासरे बुवांना अवतान दिलंय. आणि तुम्हाला बी सांगितलंय की तुम्ही दोघांनी बी चक्कर मारून जावा. मला काय सांगितलंय? घरी बसा. ते बी ह्या घरात जिकडं माझी काडीची किंमत नाही. नाही नाही, हे सगळं निले तुझ्या बहिणीमुळे होतंय. तिनंच फितवलं असेल कांचनबाई साहेबांना माझ्या विरोधात. हो जावय बापू, अहो ती कशाला फितवल तिच्या जाऊबाईंना? ते बी तुमच्या विरोधात. अहो तिच्याकडे लय मोठी आणि महत्वाची काम आहे. आणि समजा तिनं फितव तर काय चुकलं हो तिचं? नाही नाही सांगा ना, काय चुकलं? ती अंदाखलं जावय बापू जेव्हा आपल्याकडे राहायला आलं होतं तेव्हा तुम्ही त्या दोघांना कशी वागणूक दिली का चांगली वागणूक? नाही ना. मग ते कशाला त्यांच्याकडे चावताना तुम्हाला देतील? काय जावय बापू, आपण जसं फिरतो ना तसंच उगवतो. हा, हे तुम्ही बी ध्यानात ठेवा आणि तुमच्या त्या लाडक्या लेकीला बी सांगा. मी माझ्या बाबतीत जे पेरताय ना ते नंतर जाऊन उगवणार आहे. ध्यानात ठेवा, सांगून ठेवतो. हे बघ, बाहेर अंगणात उजव्या बाजूला जेवणाचे टेबल लावूया आणि त्याच्याच समोर पत्रकारांची बसायची सोय करूया. हे पटतंय ना हो तुला? हो पटतंय की. मग मी माणसांना कामाला लावतो लगेच. बर वहिनी, तुम्ही सांगितलेलं आणलंय. बरं झालं आणलं. बसतात, चला. कुठं? अहो हे तुमच्यासाठी आणलंय, घालून बघा की. पैलवान कशाला आणलंयस? माझ्याकडे काय कापड कमी आहे? तू घातलं असतं की त्याच्यातलंच एखादं. अजिबात नाही. माझ्या सांगण्यावरनं चिन्या भाऊजी एक घेऊन आले. तुम्हाला हेच घालावं लागल. दाद्या एकदा घालून तर बघ, असला भारी दिसशील. लोक म्हणतील कोण येऊ कोण येऊ. अरे हे बघ, हे बेन हसायलंय म्हणजे नक्कीच काहीतरी डेंजर असतं. अहो कशाला काय डेंजर असेल? चिन्या भाऊजी उगीच हसते. पण तुम्हाला हेच घालायचंय. बसतात जा. आणि काय ग, स्वतःसाठी नवीन साडी नाही घेतलीस? आई माझ्याकडे चिक्कार साड्या आहेत. आई तुम्ही काळजीच करू नका, हिच्यासाठी ना माझ्याकडे एक भन्नाट ऑप्शन आहे. आणि इकडं चिन्या भाऊजी, तुम्ही विरू भाऊजींना तयार करा, मी हिला तयार कर. चल. ए दादा चल. ओल्ड एज म्हाताऱ्या पब्लिक साठी मी हा एकदम स्पेशल मेन्यू बनवलाय.
तुम्ही जरा टेस्ट करून बघा की. हो, दे. अगं किती मीठ घातलंयस या खिरीत आणि करपटही लागतंय. सोड, मीच बघते स्वयंपाकाच. नो नो, मी रिटर्न तिकीट बनवते की. तुम्ही मला टीचिंग करा. आय कुक. काही नको, तुझ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. चला बघते मी. या उठा. हो माझ्या पिल्यानं काय ब्युटिफुल मेनू बनवलाय. टेस्टिंग करून पाहिलं का नाही? नाही मम्मा, आईंचं टेस्टिंग झालंय. आईंना दुसरं काहीतरी बनवायचंय. मी म्हणलं हेल्पिंग करू का, तर नो म्हणल्या. कांचन, तिकडचा साखरेचा आणि तुपाचा डब्बा दे. हो. बंडाबाई, प्लेट देता जरा तिकडची. बरे आहात ना? काय म्हणता, कसे आहात सगळे? वा, छान सजावट केली आहे एकदम मस्त. हो, आमच्या कांचनने केले सगळी सजावट मस्त. स्वतः पुढाकार घेऊन. मारुतीराव, या या या. नमस्कार. नमस्कार. हे काय, शकुंतला का नाही आल्या? नाही, तिची जरा तब्येत ठीक नाही म्हणून नाही आली. अच्छा. बाईसाहेब, आज थोरले साहेब असायला पाहिजे होतं. जावई बापूंचा खेळ बघून लय खुश झाला असत. तुम्ही या ना, बसा. अहो, आणि मी फाउंडेशनचं स्टडी करायला सुरुवात पण केली आहे. मातीचा पोत वगैरे सगळं तपासायला की नाही, खोदकाम पण सुरू करून टाकलंय. आपलं काम एकदम A1 टॉप्स असणार बघा. नाही, ते व्हायलाच पाहिजे. तेच तुमच्यासाठी योग्य आहे, नाही का? अहो ललिताबाई, किती वेळ झाला? उत्सव मूर्ती आहेत कुठे? हे काय आलेत? कसा वाटतंय जोडा? अगदी सगळ्यांच्या तोंडात मारण्यासारखा. परफेक्ट पॉवर कपल वाटतंय. विरुभाऊजी, प्राजक्ता, चला शिट डाऊन झोपाळ्यावरती. आई, आज मी माय शेल्फ मध्ये यांची ओवाळणी करणार आहे. या या. साता जन्माच्या नात्याला आता काय द्यावं नाव. पीरमाचं नव रूप गुरु झालंय सजण. ह्याच्या डोळ्यात दिसत माझ्या आभाळाचं गाणं. पुर करू संगतीला तुझं माझं सपान. हे जे काही यश मिळालंय ते तुम्हा दोघांचंही आहे. विरूची जिद्द मला ठाऊक आहे, पण त्यासाठीची प्राजक्ताची चिकाटी जास्त महत्वाची आहे. आणि लेखा म्हणते तसं तुम्ही अगदी ते काय ते आहात. पॉवर कपल. हा. डिनरच्या जेवणाचं. येस येस, सगळ्यांच्या डिनरची अरेंजमेंट केली तिकडं. सगळ्यांनी जेवून घ्या. त्याआधी आपण प्रेस कॉन्फरन्स करून घेऊयात का? एकदाची अनाउन्समेंट करून टाकूयात. हा हा, चालेल ना, का नाही? चालतंय की. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे.
लेखा अँड असोसिएट यांनी अरेंज केलेल्या या कॉन्फरन्सचं एक स्पेशल कारण आहे. कोल्हापूर आखाडा सम्राट या स्पर्धेत पैलवान वीरेंद्र यांचा परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी पाहिलं आणि पैलवान प्राजक्ता हिचा खेळ किती प्रभावी आहे हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या दोघांची कुस्तीसाठीची तळमळ बघून मी स्वतः काही आयडियाज घेऊन त्यांच्याकडे गेली आणि मला तुम्हा सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की आम्ही एकत्र येऊन कुस्तीसाठी एक खूप मोठा प्रोजेक्ट राबवतोय. या प्रोजेक्टचे डिटेल तुम्हाला पैलवान वीरेंद्र आणि पैलवान प्राजक्ता देतील. तुम्हाला यांना जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू. तर पैलवान वीरेंद्र, इतक्या वर्षाच्या ब्रेक नंतर पुन्हा कुस्ती खेळताना आणि जिंकताना कसं वाटतंय? परत एकदा जिवंत असल्यासारखं वाटतंय बघा. काही वर्षांपूर्वी तुम्ही दुखापतीमुळे कुस्ती सोडली होती, पण यावेळी दुखणं असून सुद्धाही तुम्ही कुस्ती खेळलात. हे कसं काय शक्य झालं? असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते आणि तेवढ्या बाबतीत मी डबल लकी आहे बर का. कारण माझ्या पाठीशी 2 स्त्री आहेत. एक माझी आई आणि दुसरी माझी बायको. माझी बायको तर स्वतः एक पैलवान आहे, हे तुम्हा समजांना ठाऊकच आहे. माझी आई बी झुंजार आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, प्रत्येक पुरुषात ताकद असते, धमक असते, हुशारी सुद्धा असते. एकटा पुरुष भरकटलेला असतोय, पण त्याची आई, त्याची बहीण, त्याची बायको या त्याच्या आजूबाजूच्या स्त्रिया त्याला योग्य तो मार्ग दावतात. माझ्या बाबतीत बी तसंच काहीतरी झालं. समजा असून बी समजा गमावल्यावानी वागत होतो मी, पण ह्या 2 स्त्रियांनी मला सावरलं, म्हणून मी परत एकदा आखाड्यात उतरू शकलो. पण आजारी असताना पुन्हा एकदा आखाड्यात येताना भीती नाही वाटली? आत्ताच तर म्हणलो ना मी, माझी आई आणि माझी बायको ह्यांच्या रूपात जगातली सगळ्यात मोठी शक्ती माझ्या पाठीशी असताना मला कसली भीती. पण मुळात तुमचं हे आजार पण खूप जुनं आहे असं ऐकलं. लिव्हर डॅमेज, बरोबर? ते तुमच्या दारूच्या व्यसनामुळे झालं, हो ना? अगोदर जे काही चुकीचं होतं ते समज सुधारून ह्यांनी आखाड्यात परत पाऊल टाकलं. मला असं वाटतंय की हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? पण परत किती काळ खेळू शकतील हे? लिव्हर डॅमेज पूर्णपणे रिकव्हर व्हायला वेळ लागतो, हो ना? मुळात दारूच्या व्यसनातून पूर्णपणे बाहेर पडलेत का हे? भय, ते आता कंचबी व्यसनापासून मुक्त आहेत. सध्या असतील, पण त्याची शाश्वती काय? कारण व्यसनी माणूस हा पुन्हा भरकटू शकतो. स्पर्धेच्या फायनल मध्ये तुमच्या विरुद्ध जो पैलवान खेळत होता तोही त्या दिवशी आजारी होता. त्यालाही 2 दिवसापासून ताप होता, त्यामुळे तो पूर्ण ताकदीने खेळू शकला नाही. तुमचं सहज जिंकण्यामागचं कारण हेच होतं असं तुम्हाला वाटतंय का? हाच प्रश्न मला विचारायचा होता. कारण आजारी असूनही तुम्ही ज्या प्रकारे सलग मॅचेस जिंकलात ते तुमचं यश म्हणायचं की योगायोग? बोला वीरेंद्र, बोला वीरेंद्र, आम्हाला उत्तर हवेत. बोला वीरेंद्र, आम्हाला उत्तर हवेत. बोला, उत्तर पाहिजे आम्हाला. आम्हाला उत्तर हवंय. काय चाललंय? उत्तर पाहिजे. बोला वीरेंद्र, बोला, आम्हाला उत्तर पाहिजे. आम्हाला आमच्या प्रश्नाचं. हौसिंग आता एवढ्या हौशीनं आपण सक्सेसफुल पार्टी ठेवली, पण व्हॉट हॅपनिंग होऊन बसलं.
वीरू भाऊजी, तुम्ही नका उगाच ऍडवाइस करून घेऊ. अहो, त्यांना काय जातंय काय पण बोलायला. अहो, काय पण टॉकिंग करत होते ते रिपोर्टर लोक, पण त्याने तुमच्या जिंकण्याचं कॉस्टिंग थोडीच कमी होते. नाही 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 मिसेस कांचन, याचे परिणाम फार वाईट होणार. आज जे काही घडलंय ना ते सगळं उद्या न्यूजपेपर मध्ये छापून येणार. आपल्या सगळ्यांचीच बदनामी होणार, निगेटिव्ह इमेज होणार आहे. आणि असं झालं तर कोणी का आपल्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायला येईल? खरं तर हे असे आगाऊपणाचे प्रश्न विचारणारे पत्रकार बोलवलेच का? आम्ही तर आमच्या ओळखीतले 3-4 पत्रकार बोलवले होते. यांना कोणी बोलवलं? एक मिनिट, मी स्वतःहून कोणालाच बोलवलेलं नाही. इनफॅक्ट इथे कोल्हापुरात मी पर्सनली फक्त तुम्हा लोकांना ओळखते. एका न्यूज एजन्सीला मी फॉर्मली सांगितलं होतं की मला काही पत्रकार हवे. दॅट्स इट. मी पुण्याहून स्वतःहून इथे आली आहे तुम्हाला हेल्प करायला. मग मी का तुमच्या आणि आपल्या अकॅडमीची बदनामी करायचे उद्योग करेन? हा, या सगळ्यात माझा काही एक संबंध नाहीये. आता हे तुम्ही शोधून काढा, हे सगळं कोणी केलंय, हे पत्रकार कोणी बोलवलेत आणि त्यांना हे सगळं बोलायला कोणी सांगितलं. लेखा लेखा आई, मी काय म्हणते, आता जे झालं ते झालं. आपण ह्या गोष्टीकडे तर लक्ष नको देऊया. यात माझी काय मिस्टेक आहे? हे तू नाही तर मग कोणी केलंय? आई, काही बी झालं ना तरी तुला आम्हीच दिसतो का? हिच्याशिवाय दुसरं कोणी आहे का या घरात असं काही करणार? आई, जाऊबाई कशाला करतील असं मुद्दा? शिवाय जाऊबाईंनीच उत्साहानं या पार्टीची समधी सोय केली. म्हणूनच हिच्याबद्दल पहिली शंका मनात आली. जेव्हा बघावं तेव्हा वीरू आणि प्राजक्तावर खार खाऊन असते. यांचं चांगलं झालेलं बघवतच नाही तुला. याबद्दल काही तुम्हाला बोलायला गेलं का लगेच वाटणीच्या भाषा करता तुम्ही. तुमचे हट्ट सरळ मार्गाने साध्य होईना म्हणून कांचनने हा असा कट रचलाय.